कोरोना काळात आम्ही टोकाची भूमिका घेतली नसूनही सत्ताधारी राजकारण करत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे। कोरोनाच्या संकट काळात सर्वांना सोबत घेऊन काम करणं गरजेचं आहे। सांगलीत विरोधी पक्षाच्या आमदारांना बैठकीला बोलावलं जात नाही, ही बाब अयोग्य असल्याचं फडणवीस यांनी म्हटले। जिल्ह्यातील परिस्थिती चिंताजनक आहे असंही फडणवीस यांनी यावेळी म्हटलंय। इस्लामपूर येथील प्रकाश हॉस्पिटलला भेट देऊन फडणवीस यांनी कोरोना रुग्ण आणि डॉक्टर यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला। यावेळी फडणवीस बोलत होते। कोरोनाचं जे संकट आहे हे राजकारणाच्या पलीकडे आहे आणि सगळ्यांनी एकत्रित येऊन याच्यामध्ये सहकार्य करून एकमेकाला सोबत घेऊन या संकटाचा सामना केला पाहिजे। विरोधी पक्ष म्हणून गेल्या 5 महिन्यात आम्ही सकारात्मक भूमिका घेतली आहे। विनाकारण कुठे टीका केलेली नाही। ज्या अडचणी दिसल्या त्या सरकारच्या नजरेला आणून दिलेल्या आहेत। टोकाच्या भूमिका आम्ही घेतल्या नाहीत। पण सत्तारूढ पक्षातर्फे जर त्यात राजकारण होत असेल, आमदारांना बोलवायचं नाही, त्यांना विश्वासात घ्यायचं नाही, तर हे बिलकुल योग्य नाही आहे। लोकांना आत्ता राजकारण नको आहे, लोकांना सुविधा हव्या आहेत, लोकांना कोरोनापासून कशी मुक्ती मिळेल या संदर्भातली कारवाई हवी आहे। त्यामुळे माझं स्पष्ट मत आहे की अशा प्रकारचं राजकारण न करता सगळ्यांना सोबत घेऊन चाललं तर अधिक चांगलं काम करता येईल।